नमस्कार. सगळ्यात आधी सगळ्यांची माफी मागतो. शूटमुळे मला येता आलं नाही. माझी खूप यायची इच्छा होती, खरं तर पाहुणा म्हणून नाही, पण माझ्या घरचाच कार्यक्रम आहे आणि मी त्या परिवारापैकी एक असल्या कारणानं मला तिथे उपस्थित राहणं खूप गरजेचं होतं. पण शूट सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला येता आलं नाही. त्यामुळं सगळ्यांची माफी मागतो आणि तिथं बसलेल्या मान्यवरांची माफी मागतो मी. कसबे सर, कांबळे सर, ही सगळी आदरणीय आणि माझ्या आवडीची माणसं तिथं आहेत. त्यांनाही मी मनापासून माफी मागतो. आणि हा अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या ह्याच्यात मला तिथं येता आलं नाही. खरं हा कार्यक्रमाला मला तिथं उपस्थित राहायला हवं होतं. बागुल सरांचं माझं नातं खूप खूप म्हणजे म्हणतो खूप पहिल्यापासून जेव्हापासून वाचायला लागलो, अनेक कलात्मक जी जडणघडण आपली होते आणि जगण्यासंदर्भात जे काय आकलन तयार होतं, तर या माणसांना वाचूनच मी माझी वाट सुकर झाली माझी. आणि मला म्हणजे मी बाबुल सरांबद्दल काय बोलणार, ती इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण आपल्या प्रेमाचा आदराचं स्थान आहे. आणि मला विनयजी, शोभाताई यांची मी माफी मागतो, मला उपस्थित राहता आलं नाही. आणि मला शेवटीपर्यंत मी प्रयत्न करत होतो, मी जर शक्य झालं तर तुम्हाला शूटचं चालली तयारी. यांच्या वतीने आज आबांच्या 97व्या जयंतीनिमित्ताने परशुराम सायकेडकर नाट्यगृहात आपले आबा या थीमखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेला उपस्थित पाहुणे प्राध्यापक गंगाधर आयरे, अर्जुनदादा डांगळे, इंद्राताई आठवले, डॉक्टर रावसाहेब कसबे हे उपस्थित होते आणि त्यांनी अगदी मनापासून त्यांचे मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. असाच भरभरून प्रतिसाद बाबुराव बागुल यांच्या पुढील जे काही कार्यक्रम होणार आहेत, त्यांची जी काही साहित्य निर्मिती होणार आहे, त्यांच्या साहित्याचं पुनर्प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जो त्यांचा जन्मशताब्दीचा जो सोहळा आहे तो 3 वर्षांनी होतो आहे. त्या निमित्ताने आम्ही ह्या 3 वर्षाच्या वाटचालीमध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आबांचं या नाशिकमध्येच चांगलं स्मारक व्हावं, त्यामध्ये विविध साहित्यिक कट्टा तयार व्हावा, तिथं सांस्कृतिक चळवळी उभ्या राहाव्यात, तरुणांनी त्या चळवळीत सहभागी व्हावं अशी आम्हाला आकांक्षा आहे. आणि आपण सर्वांनी साथ दिली त्याबद्दल आम्ही सर्व आपले आभार मानतो आणि कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वांचे आभार. गंगाधर आहिरे, बाबुराव बागुलांच्या कन्या शोभा बागुल आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले त्यांचे बंधू विनय बागुल यांच्या प्रयत्नातून अरुण दोंदे आणि ॲडव्होकेट बाबासाहेब नन्नावरे या चळवळीतील मित्रांच्या सहभागातून आदरणीय आबा तथा बाबुराव बागुल यांचा हा 97वा जयंती महोत्सव नाशिकमध्ये इथे सादर झाला. परंतु हा जो उत्सव आहे हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नव्हता, तर हा विचारांचा उत्सव होता. कारण या विचारांमध्ये आदरणीय रावसाहेबजी कसबे, त्याचबरोबर अर्जुनजी डांगळे, प्राध्यापिका इंदिराताई आठवले, मी स्वतः प्राध्यापक गंगाधर आहिरे, अरुण दोंदे, बाबासाहेब नन्नवरे, तन्मय दोंदे, त्याचबरोबर शाहीर जाधव या सगळ्यांनीच आपला सहभाग दिला. आपापल्या पद्धतीने आबांच्याबद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. आबांचं कथात्मक जे साहित्य आहे, आबांची जी कादंबरी आहे, आबांचं जे समीक्षापर लेखन आहे, त्याचबरोबर जे विविध अंगाने त्यांनी तत्त्वचिंतन केलेलं आहे, त्या तत्त्वचिंतनाच्या निमित्ताने आज तब्बल 3 तास हे चर्चासत्र झालं. आणि या चर्चासत्रामध्ये नाशिक नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील आणि त्याचबरोबर मुंबईपासून अनेक मान्यवर कवी, लेखक, त्याचबरोबर पूर्वीच्या दलित पॅंथरमधील अनेक कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. याचा प्रतिष्ठानला अभिमान आहे. पुढच्या काळामध्ये शोभा बागुलांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिष्ठान आबांच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कथेचा, त्यांच्या कादंबरीचा आणि त्याचबरोबर तत्त्वचिंतक लेखनाचा जागर महाराष्ट्रभर राबण्याची संधी
प्रतिष्ठान घेणार आहे आणि त्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातील विविध साहित्यिक कवी उपस्थित राहतील असा मला विश्वास आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे या समारंभाला जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल प्रतिष्ठानचे बाबासाहेब नन्नवरे असतील, अरुण दोंदे असतील, शोभा बागुल असतील, विनायक बागुल असतील आणि यामधील असंख्य जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने आभार, धन्यवाद, जय भीम. सगळ्यांचेच मनपूर्वक आभार, कारण अगदी कमी वेळामध्ये आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि नाशिककरांनी जो प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसादाने मी भारावून गेलेले आहे. म्हणजे इतका सुखा व आनंद मला झालेला आहे आणि त्या आनंदामध्ये आपण सगळेजण सहभागी झालेत. माझ्या वडिलांच्या जन्म उत्सवामध्ये सगळेजण सहभागी झालेत आणि सारेजण इतकं उत्तम बोललेले आहेत. रावसाहेब कसबे त्याच्यामध्ये आलेले आहेत. रावसाहेब कसबेंना तर मी लहान असल्यापासून पाहते आहे. गंगादादा त्याच्यात आलेले आहेत. अर्जुन नगडेचे तर लेबर कॅम्पात राहत होते, ते आमच्याबरोबर आले. इंदिराताई तर त्यांच्या लेकीसारख्याच आहे, तेही त्यांच्याबरोबर आले आणि आपण सगळे जर असंख्य नावं आहेत, ती सगळ्यांची नावं मला घेता येत नाही. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि आपण हा जो कार्यक्रम घेतो आहोत, त्या प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम आपण घेणार आहोत तो सगळ्यांनी मिळून घ्यायचा आहे. बाबांचं साहित्य जे आहे ते साहित्य लोकांपर्यंत न्यायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सहभागी व्हावे अशी मी अत्यंत नम्रपूर्वक विनंती करते आहे. बाबुराव बागुलांच्या सारख्या एका दिग्गज साहित्यिकाचे आज अशा प्रकाराने एक सर्वांना समावेश करून एक भव्य प्रमाणामध्ये जो हा कार्यक्रम नाशिककरांनी आणि विशेषतः ॲडव्होकेट ननावरे आणि त्यांची मुलगी या दोघांनी घेतला, त्याबद्दल मला स्वतःला खूप आनंद आहे. शक्यतो असे कोणा साहित्यिकाचे कार्यक्रम होत नसतात, परंतु ते शोभा बागुल यांनी चिकाटी दाखवून हा कार्यक्रम घेतला आणि एवढी मंडळी उपस्थित झाली. विविध क्षेत्रातले मान्यवर जसे उपस्थित होते तसे बाबुरावांचे आणि मराठी साहित्याचे सगळे वाचकही इथे उपस्थित होते, त्यामुळे मनाला खूप आनंद वाटला. आतापर्यंत आपण बघतो बाहेर बॅनर लागतात, ते डिजिटल लागतात, त्याच्याने निसर्गाची हानी होती. तर आपण थोडक्यात आपण एक खडूशिल्प ने आपण एक फलकलेखन आपण तयार करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना आवडेल असं मी. काय संदर्भ काय सांगाल थोडक्यात, काय म्हणून या ठिकाणी चित्र काढलेलं आहे? हां, बाबुराव बागुलांचं तसे काही फोटो दुर्मिळ आहेत, तर त्यासाठी मी एक काहीतरी वेगळं एक स्केच तयार करण्याचा प्रयत्न केला, एक खडूच्या माध्यमातून मी तयार केला. थँक्यू सर. मोठा कार्यक्रम, आबांचा कार्यक्रम जो बाबुराव बागुल प्रतिष्ठानच्या वतीने राबवला गेला. विशेषतः शोभा बागुल, डॉक्टर ननावरे ॲडव्होकेट यांनी परिश्रम घेऊन जो कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल आज पुन्हा एकदा आबांचं जे योगदान आहे, आबांचं बाबुराव बागुलांचं, ते एक पुनरुज्जीवित झालेलं आहे. आणि आजच्या काळात बाबांनी जे योगदान दिलं होतं दलित साहित्य चळवळीला, जे परिवर्तनाची चाहूल त्यांच्या साहित्यात दिसत होते आणि तो परिवर्तनाचा प्रवाह आज पुन्हा संघटितरित्या प्रवाहित झाला पाहिजे, यासाठी बाबुराव बागुलांचं आबांचं साहित्य हे ऊर्जा देणारं आहे. आणि त्यानिमित्ताने मला वाटतं हा निश्चित कार्यक्रम एक ऊर्जा देणारा ठरेल आणि प्रवाह पुढे नेईल आंबेडकरचा.